इयत्ता 6वी पाठ इतिहासाची साधने. आज आपण इतिहास समजून घेण्यासाठी, इतिहास जाणून घेण्यासाठी कुठल्या कुठल्या साधनांची आवश्यकता असते ते पाहणार आहोत. आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत. त्यांनी कोरून ठेवलेले लेख आपल्याला सापडले आहेत. या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास कळू शकतो. याशिवाय चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो. या सर्वांना इतिहासाची साधने म्हणतात. आता त्यामध्ये इतिहासाची साधने 3 प्रकारची आहेत: भौतिक साधने, लिखित साधने व मौखिक साधने. आता भौतिक साधनामध्ये किल्ले, लेणी, स्तूप यांचा समावेश होतो. याद्वारे आपल्याला त्या काळातील इतिहास समजतो. दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो. पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवू शकतात. जसे की खापराच्या तुकड्यांचे आकार, रंग, नक्षी यावरून ही भांडी कोणत्या काळातली असावी याचा अंदाज बांधता येतो. त्याचप्रमाणे दागदागिने आणि इतर वस्तूवरून मानवी समाजाच्या परस्पर संबंधाची माहिती मिळते. तसेच धान्य, फळांच्या बिया, प्राण्यांची हाडे यावरून आहारांची माहिती मिळते. तसेच वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घरांचे आणि इमारतीचे अवशेष सापडतात. याशिवाय नाणी, मुद्रा हेही सापडतात. या सर्वांच्या सहाय्याने सर्व वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने म्हणतात. आता लिखित साधने. लिखित साधनामध्ये मंदिरांच्या भिंती, लेण्यांच्या भिंती, शिळा, ताम्रपट, भांडी, कच्च्या विटा इत्यादीवर कोरलेल्या लेखांचा समावेश लिखित साधनात होतो. जसे की अश्मयुगातील माणसांनी त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केलेल्या आहेत. तसेच सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडांच्या साली, भोर्जपत्रे यासारख्या साहित्यांचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई. अनेक राजांनी आपल्या आज्ञा, निवाडे, दानपत्रे दगडांवर किंवा तांब्यावर कोरून ठेवलेली आहेत. कालांतराने वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले. धार्मिक, सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटके, काव्य, प्रवास वर्णने तसेच शास्त्रीय विषयांवरील लेखन झाले. या साहित्यातून त्या त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते. या सर्व साहित्याला लिखित साधने असे म्हणतात. आता मौखिक साधने. मौखिक साधनामध्ये ओव्या, लोकगीते, लोककथा यासारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते. त्यांचा कर्ता अज्ञात असतो. ते पिढ्यानपिढ्या जतन केले असते. अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात. त्यात ओव्या, लोकगीते, लोककला यासारखे लोक साहित्याचे प्रकार याचा त्यात समावेश होतो. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाची साधने. यामध्ये भौतिक साधनाचे 2 भाग पडतात: वस्तू आणि वास्तू. आता वस्तूमध्ये मातीची भांडे, त्याप्रमाणे गुहाचित्रे, दागदागिने, रत्ने, त्याचप्रमाणे दगडी शिल्पे, धातूंच्या वस्तू, त्याचप्रमाणे नाणी, शस्त्रे या सर्व वस्तू साधनांमुळे आपल्याला इतिहास समजतो. आता वास्तू साधनामध्ये काय येतं? गुहा, त्याच्यानंतर स्तूप, लेणी, मंदिरे, मशिदी, चर्च, स्तंभ यासारख्या वस्तू भौतिक साधनामध्ये येतात. आता लिखित साधने. कोणत्या लिखित साधनामुळे आपणाला इतिहास समजतो? तर यामध्ये येतात हडप्पा लिपीतील लेख, जैन व बौद्ध साहित्य, त्यानंतर चिनी प्रवास वर्णने, व्याकरण ग्रंथ आणि रामायण महाभारत सारख्या हस्तलिखित पोथ्या. आता मौखिक साधने. मौखिक साधनामध्ये परंपरागत चालत येणाऱ्या ओव्या, जात्यावरच्या ओव्या, त्यानंतर पोवाडे यामुळे आपल्याला इतिहास समजतो. अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो.
सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते, ते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले होते. अशा प्रकारे आपण इतिहासाची भौतिक साधने, लिखित साधने व मौखिक साधने यांचा अभ्यास केला. धन्यवाद.